इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायल हे युद्ध पेटलंय, मात्र आपल्यापासून दूरवर्ती सुरू असलेल्या या युद्धामुळे भारत विनाकारण फरफटला जातोय। सर्वसामान्यांना या युद्धाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे। या युद्धाचा थेट परिणाम आता देशातल्या उद्योगांना बसायला सुरुवात झाली आहे। व्यावसायिक गॅस पुरवठ्यावरती मर्यादा आल्यामुळे उद्योग अडचणीमध्ये सापडलेत, तर दुसरीकडे हॉटेल व्यवसायाला देखील या संकटाचा सामना करावा लागतोय। व्यावसायिक गॅस पुरवठाच होत नसेल तर हॉटेलच्या भटारखान्यातली चूल ही पेटणार कशी आणि त्यामुळे युद्ध लांबल्यास हॉटेल बंद झाल्याचं चित्र दिसेल। या युद्धामुळे तेल आणि गॅस पुरवठ्यावरती परिणाम होतोय। घरगुती गॅसच्या किमती या 60 रुपयांनी महागलेल्या आहेत। आणि भारतामध्ये एलपीजीची आयात नेमकी कुठून होते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। यूएई 26%, कतारमधून 22% आयात होते। त्याचबरोबर सौदी अरेबियाकडून 19% एलपीजीची आयात ही भारतामध्ये केली जाते आणि इतर देश 33%। त्याबरोबरच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून 85% या तेलाची आयात केली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।